की छत्रपतींच्या काळामध्ये पेशव्यांची नियुक्ती हे छत्रपती करायचे आणि पेशवे हे फडणवीसांची नियुक्ती त्यांनी केली. पण फडणवीसांनी छत्रपतीची नियुक्ती केली ही मी यापूर्वी कधी पाहिलेली नव्हतं. देवेंद्र फडणवीस, तुला बळी पाहिजे ना? माझा बळी घे. मी सागर बंगल्यावर राहिलो तुझ्या. तू मराठ्यांचा घात करायला निघाला. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाला पाठिंबा दिलात, मोठं केलं. त्याच पद्धतीनं तुमच्या काळामध्ये आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं, पण महाविकास आघाडीच्या काळात सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही. पण त्यानंतर जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं मराठा आरक्षणाबाबतीत गेल्या 6 ते 7 महिन्यात, त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलं जातं? एक मोठा घटक असा आहे जो शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा आहे, जो काही प्रमाणात काँग्रेसचा आहे, काही प्रमाणात ब्रिगेडी विचारांचा आहे. या सगळ्या लोकांना ज्यावेळेस मी मराठा समाजाकरता काम करत होतो, मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण तयार केलं, सारथी आपण तयार केलं, मराठा मुलांना उच्च शिक्षणामध्ये फी सवलत आपण दिली, स्कॉलरशिप्स आपण दिल्या, राहण्याकरता हॉस्टेलची व्यवस्था असेल आणि जोपर्यंत हॉस्टेलची व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्यांना स्टायपंड मिळेल राहण्याकरता खाण्याकरता, ही योजना आपण आणली. या सगळ्या योजना आल्यानंतर हे जे वर्षानुवर्ष काही लोक समाजाचे ठेकेदार बनून बसले होते त्यांचं राजकारण उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतर आरक्षणही दिलं आणि ते आरक्षण टिकवलं देखील हायकोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीच्या काळात ते टिकलं नाही. त्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं की आज लोक कुठेतरी हा प्रश्न तर विचारतात की 50 वर्ष तुम्ही समाजाचं राजकारण केलं आणि तुम्ही काही करू शकला नाही आणि देवेंद्र फडणवीस नावाचा एक व्यक्ती येतो आणि तो एवढं करून जातो, हे तुम्हाला का नाही जमलं? त्याचा तो एक राग आहे आणि मग तो राग धरून त्यांच्या हे लक्षात आलं की जोपर्यंत देवेंद्र फडणवीसचं राजकारण टार्गेट करत नाही तोपर्यंत आपण ही जी काही आपण इमेज आपली आता खालवली आहे ती काही वर येऊ शकत नाही.